नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल। तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ बॉल उडवा कपात पकडा। सर्व मातांनी जोडीनं एकमेकांसमोर बसावे। मधोमध बॉल, कप, बाटली आणि कागद ठेवा। लीडर मातेनं 1, 2, 3 म्हटल्यावर दोघींनी बॉल हवेत उडवून तो कपात पकडण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येक वेळी बॉल कपात व्यवस्थित पकडला की बाटली थोडी पुढे सरकवा। जी माता बाटली सर्वात आधी शेवटच्या कागदापर्यंत नेईल ती विजेती ठरेल। गरज असल्यास एकमेकींना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आपण अनेकदा म्हणतो की मुलं स्वतःच्या हाताने जेवत नाही। चला समजून घेऊया की मुलं स्वतःहून जेवायला कशी सुरुवात करतील। मुलांसाठी सुरुवातीला असे अन्न निवडा जे मूल त्यांच्या बोटाने उचलू शकेल, जसे सफरचंद, गाजर, काकडी, पेर इत्यादींचे लांब तुकडे, ब्रेडचा तुकडा, बिस्किट इत्यादी। लक्षात ठेवा की हे सर्व पदार्थ मुलांसाठी मऊ असणे गरजेचे आहे, जेणेकरून ते मुलांच्या घशात अडकणार नाहीत। मुलांना त्यांच्या वेगळ्या आणि आवडीच्या भांड्यात जेवण वाढा। असे केल्याने मुलांना आपल्या वेगळ्या भांड्यात जेवण्याची सवय लागते आणि मूल जेवणाचा आनंद घेईल। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या खेळ व कृतीतून मुलं आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचे अनुकरण करायला शिकतात। या वयात मुले आजूबाजूच्या व्यक्तींचे हावभाव आणि चेहऱ्यावरील भावांचे अनुकरण करतात। या वयात मुले आवाज काढून आपली प्रतिक्रिया देतात। उदाहरणार्थ आनंद किंवा नाराजी व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या आवाजांचा वापर करतात। या वयात मुले घरातील मोठ्या व्यक्तींच्या हालचाली आणि बोलण्याच्या पद्धतीची नक्कल करतात। या वयात मुले घरातील मोठ्या व्यक्तींच्या थोड्याफार गुंतागुंतीच्या कृतींचीही नक्कल करू लागतात, जसे की भातुकली खेळणे किंवा गाडी चालवण्याचा अभिनय करणे। आपल्या मुलाच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।